बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तहसीलदार कार्यालयावर गेल्या 7 महिन्या अगोदर वैभव पिल्लारे हे तहसीलदार म्हणून रुजू झाले होते। त्यांच्या विरोधात आज मोताळा तालुक्यातील सर्व पक्षाचे नेते एकवटले आहेत। कारण गेल्या 7 महिन्यापासून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिक यांची कामे होत नाही। तसेच नागरिकांना या ठिकाणी उर्मट वागणूक मिळत असल्यामुळे तहसीलदारच्या या हुकुमशाहीच्या विरोधात सर्व पक्षीय नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। आज आपला मोताळा येथील तहसीलदार पिल्लारे याच्या अतिशय विचित्र आणि वात्रट वागणुकीमुळे आज मोताळा तालुका सर्वपक्षीय नेते मंडळीने या ठिकाणी आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी हाती घेतला। आणि हा कार्यक्रम हाती घेत असताना पिल्लारेचे काय काय कारनामे आहेत, पिल्लारा हा कसा जलचर प्राणी आहे आणि पिल्लाऱ्याने कुठून कुठून पैसे जमा केले, अवैध संपत्ती जमा केली, त्याचे पैसे जमा करणारा, त्याच्या पैशाची दलाली करणारे कोण कोण या तालुक्यामध्ये या त्याच्या तहसीलमध्ये सक्रिय आहेत, त्याचा एक खाजगी ड्रायव्हर मुरली नावाचा आणि त्याने एक सिक्युरिटी गार्ड ठेवलेला आहे, तो सुद्धा या ठिकाणी पैसे जमा करण्याचं काम या पिल्लाऱ्याचं त्या ठिकाणी करतोय। आज हे सगळं करत असताना एक उद्रेक सगळ्या कंपनीमध्ये झाला आणि सगळ्यांनी ठरवलं की आज पिल्लारीची बदली झाल्याशिवाय या ठिकाणी उठायचं नाही। म्हणून सगळी मंडळी आपली आज सर्व पक्षीय मंडळी, सर्व पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार मंडळी या ठिकाणी येऊन पिल्लारीचा निषेध या ठिकाणी आम्ही केलेला आहे। पिल्लारेसारखा एक तालुक्याचा अधिकारी असताना जर सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी त्रास जर होत असेल आणि या त्रास देण्याच्या मागचा जो त्याचा हेतू आहे की या ठिकाणी लोकांचे लिगल कामं हे इल्लीगल दाखवून त्यांच्याकडनं या ठिकाणी पैसे घेत त्यांच्या प्रायव्हेट गार्डच्या माध्यमातून धक्काबुक्की करून त्यांच्या कार्यालयातून काढण्याचा हा जो प्रकार झालेला आहे हा अतिशय निंदनीय आहे। या ठिकाणी गौण खनिजाचे ट्रॅक्टर पकडले असतील, लोकांनी रितसर दंड जरी भरला 1,20,000 रुपये तरी 8-15 दिवस हा माणूस या लोकांचे ट्रॅक्टर सोडत नाही। लोकांना दिवसभर आठवडाभर या ठिकाणी तहसीलमध्ये यावं लागते आणि अशा या मुजर अधिकाऱ्याचा निषेध करण्यासाठी या तालुक्यातील सर्व पक्षीय मंडळी आणि सर्वसामान्य जनता जे या तहसीलदाराच्या त्रासाला कंटाळलेले आहेत, अशा या तहसीलदाराच्या विरोधामध्ये आज या मोताळा तहसीलमध्ये जमलेलं आहे। तहसील कार्यालयात कोणी सरपंच असो, कोणी पदाधिकारी असो, जिल्हा परिषद मेंबर असो, माजी सदस्य असो, माजी सभापती असो, अशा लोकांना जनतेच्या कामासाठी आल्यानंतर त्यांचा वेळोवेळी अपमान करणे आणि त्यांना कोंडून मारण्याची धमकी देणे एवढा हा माजोर अधिकारी या ठिकाणी मागील 7 महिन्यापासून असून त्याच्या आरेरावीला कंटाळून या ठिकाणी हे आंदोलन आज उभं होत आहे। या अधिकाऱ्याच्या संदर्भात मी स्वतः बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापरावजी जाधव आणि आमदार संजय गायकवाड यांच्याशी 2-3 वेळा माझे बोलणे झाले असून आज सुद्धा या आंदोलनाच्या निमित्तानं मी दोघांशीही बोललो आणि त्यांनी त्याची लवकरच बदली 2 दिवसात बदली होईल असं संजू भाऊंनी आत्ताच सांगितलेलं आहे। त्यामुळे या अशा माजोर अधिकाऱ्याला या तालुक्यात न ठेवता याची बुलढाणा येथे मुख्यालय बदली करावी किंवा इतरत्र याची बदली न झाल्यास आम्ही पुन्हा याच्या कॅबिनला कुलूप लावून या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन भविष्यात केले जाईल आणि याला या तालुक्यातून हकलल्याशिवाय आम्ही सर्व पक्षीय, सर्व समाजाची मंडळी या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही असं आम्ही या ठिकाणी सर्व पत्रकारांच्या वतीनं आणि सर्व तालुक्यातील जनतेच्या वतीनं मी सांगतो।